नमस्कार मंडळी. ग्रहांचं गोचर भ्रमण हे वर्षातून महिन्यातून अनेकदा होत असतं आणि त्याचाच प्रभाव आपल्या राशींवर चांगला वाईट शुभ अशुभ असं होत असतो आणि त्याच्यावरूनच पाहिलं जातं ते म्हणजे मासिक किंवा वार्षिक राशी भविष्य. काही ग्रहांचं गोचर भ्रमण हे काही दिवसांसाठी, तर काही ग्रहांचं गोचर भ्रमण महिन्यांसाठी, तर काहींचं अनेक वर्षांसाठी सुद्धा असतं. आणि त्यापैकी शनी ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये होणारं गोचर भ्रमण हे सर्वाधिक काळासाठी असतं, म्हणजे 2.5 वर्षांसाठी. म्हणजेच 2.5 वर्ष तो एका राशीत राहतो, 2.5 वर्षानंतर राशी बदलतो. तर सर्वात कमी गोचर भ्रमण हा चंद्राचं असतं. चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये साधारणतः 2.25 दिवसाने भ्रमण करत असतो आणि म्हणूनच महिन्यामध्ये तो 12ही राशींमधून भ्रमण करतो. तर शनीच्या खालोखाल असतं ते म्हणजे राहूचं गोचर भ्रमण, राहू केतूचं गोचर भ्रमण. कारण राहू आणि केतू एकाच वेळेला आपलं स्थान बदलतात आणि हे असतं 18 महिन्यांसाठी. म्हणजे बऱ्याचदा राहू हा मोठ्या प्रमाणामध्ये अशुभ फलदायी असल्यामुळे राहूचं राशी परिवर्तन प्रत्येक राशींसाठी जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरतं. नुसते अशुभ फळ माहिती होण्यासाठी नाही, तर राहू काही राशींना, काही घरांमधून, काही स्थानांमधून अतिशय लाभदायक आणि शुभ अशी फळं देतो. त्यामुळेच आपल्याला आजच्या भागामध्ये राहूच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास करायचा आहे. कारण राहू ऑक्टोबर महिन्यामध्ये आपलं राशी परिवर्तन करून सध्या मेष राशीमध्ये आहे. त्यामधून तो मागच्या बाजूला म्हणजेच 12व्या राशीत गुरुग्रहाच्या राशीत पदार्पण करतोय, मीन. किती? तर 18 महिन्यांसाठी सलग. हे राशी परिवर्तन कधी सुरू होणार, कधीपर्यंत असणार, आपल्या मीन राशीला त्याचा काय बरं परिणाम मिळणार आहे, कारण आपल्याच राशीमध्ये येतोय, याची माहिती आजच्या या भागामध्ये आपण संपूर्ण करून घेणार आहोत. कारण मीन राशीला सुरू असलेली शनीची 7.5 आणि त्यातच आपल्याच राशीमध्ये येणारा राहू, यामुळे नक्की काय बरं प्रभाव आपल्या राशींच्या जातकांच्या जीवनावर होणार आहे. स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध, बालक कुणी असू, हे अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी काय करायचे आहेत उपाय आणि कोणती बाळगायची आहे सावधानता, हे सुद्धा आपण शेवटच्या भागात माहिती करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत संपूर्ण पहा. म्हणजे हे राशीफळ आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबवरील आवडते चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा गूढ विषयातली विविध गोष्टींची रोचक माहिती आपण नेहमीच या चॅनलमधून घेत असतो. आणि ही माहिती नेहमी घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. म्हणजे आपल्याला सुद्धा आमच्याकडून ज्योतिष किंवा वास्तू विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप करा, आपली माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. नंबर आहे आमचा संपर्क 9892156163 थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी देतो. चला तर मग माहिती करून घेऊया राहू परिवर्तन, केतू परिवर्तन मीन राशीसाठी कसं राहणार आहे. तर राहूचं गोचर भ्रमण 30 ऑक्टोबर 2023 ते 18 मे 2025 या काळासाठी होणार आहे. राहूचं हे भ्रमण यावेळी आपल्याच राशीमधून, ज्यालाच आपण म्हणतो प्रथम स्थानातून, लग्न स्थानातून सुरू राहणार आहे. तर केतू आपल्या राशीच्या 7व्या स्थानातून गोचर भ्रमण करणार, म्हणजेच अगदी समोरासमोर. तसा राहू केतू नेहमी समोरासमोरच असतो 180 अंशावर. प्रथम स्थानाला कुंडलीमध्ये लग्नस्थान म्हणून ओळखतात. पत्रिकेतील लग्नस्थान म्हणजे काय, तर आपल्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास. आपण एखादी कृती कशी करता, त्याच्यामागे काय विचारधारा असते, चार चौघात आपण स्वतःला कसं ठेवता, कसं राहता, स्वतःला प्रेझेंट कसं करता, आपल्या व्यावहारिक विचारधारा कशा आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आणि त्याच्या जोडीला आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम सुद्धा याच प्रथम स्थानातून म्हणजेच कुंडलीच्या लग्न स्थानातून केला जातो. अशा प्रथम स्थानात राहूचं गोचर भ्रमण सुरू होतंय आपल्या मीन राशीला. तर कुंडलीच्या 7व्या घरातून वैवाहिक जीवन, वैवाहिक सौख्य, जोडीदार, व्यवसाय, कोर्ट कचेरी, उघड शत्रुत्व, समोरच्याकडून मिळणारा आपल्याला मान सन्मान, प्रतिसाद जे काही असेल तो, अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास 7व्या घरावरून केला जातो. आणि अशा 7व्या घरामध्ये बुध ग्रहाच्या कन्या राशीमध्ये केतू येतो आहे सलग 18 महिने. कुंडलीमधील पहिलं आणि 7वं घर हे अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं, कारण कुंडलीमधील अत्यंत ताकदवान अशी ही 2 घरं, ज्याला ज्योतिषशास्त्रात केंद्रस्थान म्हणून ओळखलं जातं, अशा केंद्रस्थाना जेव्हा असे ग्रह येतात तेव्हा त्याचा परिणाम अभ्यासणं फार महत्त्वाचं पडतं. कारण राहू केतूचं गोचर भ्रमण हे आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या विचारावर, आपल्या कृतीवर, आपल्या निर्णयावर अतिशय महत्त्वाचा प्रभाव निर्माण करणार आहेत. कारण स्थानही महत्त्वाचं आहे आणि त्यातून राहू केतू गोचर भ्रमण करतात. अर्थात काही बाबतीमध्ये हा प्रभाव सकारात्मक, तर काही बाबतीमध्ये नकारात्मक सुद्धा राहण्याची शक्यता आहे.
यासाठी आपल्या मूळ कुंडलीतील राहू केतू आणि इतर ग्रहांचे योग कसे आहेत, कोणती दशा महादशा सुरू आहे, यावर हे सर्वस्वी अवलंबून राहणारे फळ. त्यामुळे ती आधी माहिती करून घ्या. राहू प्रथम स्थानातून गोचर भ्रमण सुरू करतो तेव्हा नोकरदार मंडळींचे बराच काळापासून रखडलेले नोकरीतील प्रमोशन मिळण्याचा योग तयार करतो. पहिला शुभ परिणाम. तर मनासारख्या ठिकाणी आणि व्यवस्थेवर त्यांची वर्णी लागते, जे त्यांच्यासाठी लाभदायक ठरतं राहतं. तर व्यावसायिक आणि इतर जातकांच्या जीवनामध्ये त्यांची लाईफस्टाईल एकदम बदलण्याचा योग येतो. म्हणजे साधीसुधी नाही तर लक्झरियस लाईफस्टाईल. आर्थिक संपन्नता, आर्थिक लाभाचे अनेक मार्ग जीवनामध्ये निर्माण करायला हाच राहू आपल्याला मदत करतो, मदतगार ठरतो. राहूचं चिन्ह जर बघितलं ना, पूजेमध्ये आम्ही राहूची जी आकृती मांडतो ती असते ध्वज, झेंडा. अगदी त्याचप्रमाणे मीन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये यशाचा ध्वज अजून उंच फडकवण्याचा योग प्रथम स्थानातील हा राहू निर्माण करतो. तर 7व्या घरातील केतू व्यापार उद्योगात वाढ करतो, नवीन व्यवसायात पदार्पण करण्याची संधी निर्माण करतो. राहू केतूचा महत्वाचा प्रभाव म्हणजेच आपल्या स्वभावामध्ये काही प्रमाणातली विरक्ती निर्माण करतो. नवीन शिकण्याची गरज किंवा जाणीव निर्माण करणं असा असल्यामुळे नवीन कार्याचं शिक्षण घेणं, नवीन कामाचा अनुभव घेणं, तसेच स्वतःच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी अगदी लागलंच ना तर घरापासून लांब राहायला, आपल्या कुटुंबापासून लांब राहायला, मित्रपरिवारापासून लांब राहायला लागलं तरी ती तयारी ठेवणं, लोकव्यवहारापासून स्वतःला लांब ठेवणं, विरक्त ठेवणं, याचा अनुभव आपल्या मीन राशीच्या मंडळींना या कालखंडात येऊ शकतो. कारण विरक्ती हा सुद्धा राहू केतूचा एक स्वभाव आहे. अर्थात हे सर्व भविष्यातील स्वतःच्या प्रगतीसाठी असणार आहे आणि हे निर्णय घेणं त्यांच्या फायद्याचं सुद्धा राहील. थोडक्यात काय तर कामानिमित्त, शिक्षणानिमित्त, देश विदेशात जाण्यासाठी हा 18 महिन्यांचा काळ शुभ आणि लाभाचा ठरणार आहे आपल्या राशीच्या मंडळींना. राहू आपली मानसिक स्थिती सकारात्मक करण्यासाठी आणि आपले व्यवहारी जीवनातील मनोबल, आत्मबल वाढवण्यासाठी सुद्धा उत्तम राहतो. शिवाय तांत्रिक, टेक्नॉलॉजिकल अवघड असे शिक्षण घेण्यासाठी, म्हणजे या विषयातलं घेण्यासाठी शिक्षण सुद्धा तो अत्यंत शुभग्रह आहे. त्यामुळे जी मंडळी किंवा विद्यार्थी तंत्रज्ञान, विज्ञान, इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, IT, स्पेस इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी अशा कार्यक्षेत्राशी निगडित आहेत, त्यांना हा कालखंड नव्याने पदार्पण करण्यासाठी किंवा जे निगडित आहेत त्यांना सुद्धा आणि नव्याने ज्यांना या पदार्पण करायचं आहे, स्वतःला अपडेट आणि अपग्रेड करण्यासाठी अतिशय लाभदायक राहणार आहे मीन राशीच्या मंडळींना. कारण या सगळ्या विषयामध्ये राहू अत्यंत हुशार कामगिरी करणारा ग्रह मानला जातो. टेक्नॉलॉजीमध्ये गुरु ग्रहाच्या राशीमधून राहूचं गोचर भ्रमण हे आध्यात्मिक रहस्य जाणून घेण्यासाठी, आध्यात्मिक जीवनामध्ये स्वतःची उन्नती करून घेण्यासाठी सुद्धा अनुकूल ग्रह राहू आहे. त्यामुळे मीन राशीच्या जातकांना गूढशास्त्राच्या अभ्यासात उतरण्यासाठी ही वेळ अत्यंत अनुकूल ठरते आहे. उदाहरणार्थ ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, मंत्रशास्त्र, हिलिंग, रेकी, रत्नशास्त्र इत्यादी जी ऑकल्ट सायन्सची बाजू आहे, गूढ विज्ञान शाखेची जी बाजू आहे, त्यामध्ये उतरायला अतिशय सुंदर मदत करतो. म्हणजे हे ग्रहांचं गोचर भ्रमण हे फळ आपल्याला मूळ कुंडलीतील ग्रहांप्रमाणे मिळतं हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच आपल्या मूळ कुंडलीमध्ये राहू आणि केतू शुभ राशीमध्ये उपस्थित असेल, म्हणजे राहू कन्या किंवा मिथुन राशीमध्ये असेल आणि केतू मीन, धनु किंवा मकर राशीमध्ये असेल आणि अशा वेळेला तुमची राहू किंवा केतूची महादशा सुरू असेल, अंतर्दशा सुरू असेल, विदशा सुरू असेल, तर हा प्रथम स्थानातील राहू आणि सप्तम स्थानातील केतू आपल्याला आत्ता आपण सांगितलेल्या कार्यक्षेत्रामधल्या अफाट यशाबद्दलची महती आणि अनुभव मिळवून द्यायला परिपूर्ण मदत करताना दिसेल. मंडळी, हे झालं राहू केतूचे सकारात्मक परिणाम. आता आपण माहिती करून घेऊया ती म्हणजे राहू केतूच्या नकारात्मक परिणामांची आणि त्यापासून त्रास कमी होण्यासाठी नक्की काय करायचं आहे, काय बरं आपल्याला योजना करायची आहे. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये राहू केतू अशुभ स्थितीमध्ये आहे त्यांना घ्यायची आहे काळजी आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल, वैवाहिक जीवनाबद्दल. कारण 7व्या घरातील केतू आणि त्यावर पडणारी राहूची दृष्टी हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स बद्दल सावधानता ठेवण्याचा इशारा देतो आहे. हो, बऱ्याचदा वैवाहिक संबंधामधील नातेसंबंध यामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचं काम हा राहू आणि केतू यातला जो राशी बदल आहे हा योग निर्माण करतो. अर्थात आपल्या मूळ कुंडलीमध्ये तशी ग्रहांची अशुभ स्थिती असेल तर एकमेकांवर नसलेला विश्वास आणि एकमेकांमध्ये निर्माण झालेले गैरसमज
यामुळे हे वितुष्टपण अजून प्रभावी होण्याची शक्यता राहू केतूचा हा योग निर्माण करू शकतो. म्हणून वेळीच आपल्या नातेसंबंधामधील गैरसमज जितक्या लवकर होतील तितक्या लवकरात लवकर ते दूर करणं आपल्या दोघांसाठीही उत्तम राहील वैवाहिक जीवनामध्ये. यासाठी अगदी मॅरेज काउन्सिलिंग करून घेणं सुद्धा उपयुक्त ठरू शकतं, किंवा घरामधील, कुटुंबातील, समाजातील वडीलधारी मंडळींच्या मध्यस्थीने, त्यांच्या सल्ल्याने आपण या बाबतीमध्ये अवश्य मार्ग काढावा. राहू केतूचा दुसरा अशुभ परिणाम म्हणजे चुकीच्या विचारांची, नकारात्मक विचारांची मंडळी आयुष्यात जोडायला लागतात. का कोणास ठाऊक पण ती यायला लागतात. निमित्त काही असेल, आपल्या व्यापार उद्योगाच्या निमित्ताने असतील, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यातल्या नातेसंबंधामुळे असेल, पण अशा काही व्यक्ती आपल्या आयुष्यात यायला लागतात ज्यामुळे चुकीचे काम, भ्रष्टाचार, समाज विघातक कामं, व्यसनं अशा वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्या जीवनावर त्यांच्यामुळे वाढायला लागतो आणि कळत नकळत आपण यामध्ये कधी पूर्णपणे ओढलं गेलो ते कळत सुद्धा नाही. त्यामुळे मंडळी, अशा संगतीपासून स्वतःला लांब ठेवा. मग राशी भविष्य किंवा अशा प्रकारचं भविष्य कथन आपण जेव्हा सुरुवातीला ऐकतो तेव्हा नियोजन करायला फायदा होतो आणि अवश्य करा. तसेच आपला जो अति आत्मविश्वास आहे हा यावेळी आपली व्यवहारातील, कामातील, गुंतवणुकीतील, व्यवसायातील अडचणी वाढवून आपलं नुकसान करू शकतो. तेव्हा प्रत्येक कामात आपल्याला सांभाळून काळजीपूर्वक निर्णय घेणंच अभिप्रेत आहे. शक्य झालं तर काही निष्णात मंडळींचा सल्ला सुद्धा घ्या. या काळामध्ये आपल्याला कोणत्याही बेकायदेशीर कामाला नकारच द्यायचा आहे हा मंडळी, कारण इथे सुरुवात झाली ना तर ती थांबणार नाही बेकायदेशीर कामाची. तसेच आरोग्याच्या बाबतीमध्ये स्किन इन्फेक्शन, स्किन ॲलर्जी, तळपायाचे आजार, मधुमेह आणि ब्लड प्रेशर जर आधीपासून असेल तर दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच सायकोलॉजिकल डिसऑर्डर, डिप्रेशन, निद्रानाश यासारखी परिस्थिती आजूबाजूच्या वातावरणामुळे आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होऊ शकते. याबद्दल जरा जरी संशय आला ना मंडळी, असं वाटतंय तर योग्य डॉक्टरी सल्ला घेणंच उचित राहील. आणि यासाठी सर्वात उत्तम उपाय दुसरा म्हणजे ह्या डॉक्टरी सल्ल्याबरोबर मेडिटेशन आणि योग विज्ञानाचा अभ्यास करणं. योगाचा आधार आपल्या बऱ्याच लोकांना चांगला मिळेल. तसेच स्वतःचा व्यक्तिमत्व विकासासाठी काम करणं सुद्धा या काळात उत्तम राहील. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सकारात्मक लोकांबरोबर वेळ घालवणं, मोटिवेशनल साहित्य वाचणं, व्हिडिओ पाहणं, आध्यात्मिक साधना आणि उपासना करणं, यामुळे सुद्धा कुठल्याही नकारात्मक गोष्टींपासून आपण स्वतःला चांगलं दूर ठेवू शकता. आपलं आभामंडल जे आहे ते तेजस्वी करू शकता आणि ह्या नकारात्मक गोष्टींपासून वाचवू शकता स्वतःला. राहू केतूच्या या राशी परिवर्तनामध्ये आपल्याला शुभ परिणाम प्राप्त होण्यासाठी रोज कालभैरव अष्टक स्तोत्राचं पठण एकदा तरी अवश्य करा. सोमवार, शनिवार या दिवशी शिवलीलामृत 11वा अध्याय मुद्दाम वाचनामध्ये ठेवा. तर अष्टमी आणि पौर्णिमा या दिवशी कुंजिका स्तोत्र म्हणजे देवीचं स्तोत्र आहे, अतिशय सुंदर पठण करा. तर मंडळी, ही होती आपल्या मीन राशीसाठीची संपूर्ण माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपण मीन राशीची माहिती घेतली, सगळ्या 12 राशींची माहिती आपण प्रकाशित केलेली आहे. तसेच मंडळी, दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या आपल्या चॅनलमध्ये मासिक राशी भविष्य सुद्धा अवश्य पाहायचा. काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक, विशेष करून राहूबद्दलची, खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत स्तोत्र आणि मंत्रांचा आस्वाद घेण्यासाठी, कारण ही स्तोत्र आणि मंत्र यामध्ये संकलित केलेले, त्याचा वापर कसा करायचा आहे त्याचीही माहिती संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी. आपल्याला कार्यालयाच्या नंबरवरती फोनपे करायचा आहे आणि हे पुस्तक मागवायचं आहे. 9892156163 या नंबरवर फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण पुस्तक भारतामध्ये कुठेही असाल मागवू शकता. 8 ते 10 दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली जाते. अगदी त्याच पद्धतीने फोनपे 151 रुपये करून आपण परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा मागवू शकता. स्त्री पुरुष कोणीही वाचू शकतात. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सरस्वती यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, कुबेर यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी हे सुद्धा जर आपल्याला मागवायचं असेल तर व्हॉट्सअप करा, माहिती घ्या, त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, असा होता आजचा हा व्हिडिओ मीन राशीबद्दलचा. 12चे 12 व्हिडिओ आपण केलेले आहेत मंडळी. त्यामुळे राहू आणि केतूचं परिवर्तन आपल्या 12 राशींसाठी कसं राहणार आहे हे सगळे व्हिडिओ आवर्जून पहा. तर मंडळी, आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.